नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये महिलांच्या अत्याचारांमध्ये वाढ होताना दिसते. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये 2 चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्या विरोधामध्ये देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावरनं विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. आता महिला अत्याचारांवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भाष्य केलंय. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार महिलांच्या सोबत आहे, राज्यांच्या सोबत आहे. अत्याचार करणारी मानसिकता आपल्याला दूर करायची असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आज जळगावमध्ये लखपती दिदींचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला 1 ते 1.5 लाख बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील स्त्रियांचा गौरव केला. तसेच महिला अत्याचारांच्या वाढत्या गुन्ह्यांबद्दलही भाष्य केलं. महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांवरती कठोर शिक्षा देण्यासाठी आमचं सरकार कायदा कडक करणार आहे, असंही मोदी म्हणाले. महिलांवरील होणारे अत्याचार हे अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका. त्याला कोणत्याही प्रकारे मदत करणारे वाचले नाही पाहिजेत. रुग्णालय, शाळा, पोलीस व्यवस्था कोणत्याही ठिकाणी निष्काळजीपणा होत असेल तर हिशोब करा. वरपर्यंत मेसेज जाऊ द्या. हे पाप अक्षम्य आहे. सरकार येतील जातील, परंतु जीवनाची रक्षा, नारीची प्रतिष्ठा ठेवायला हवी. सर्व राज्य सरकारांना मी हे सांगतो आणि राजकीय पक्षांनाही सांगतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले. महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांवरती कठोर शिक्षा देण्यासाठी आमचं सरकार कायदा आणखी कडक करत आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं महिला आलेल्या आहेत. आधी तक्रार येत होती, वेळेमध्ये FIR होत नव्हती, सुनावणी होत नव्हती, खटला उशिरा सुरू होत होता, निर्णय उशिरा येत होता. आता या अडचणी भारतीय न्याय संहितेतून दूर केल्यात. 1 चॅप्टर महिला आणि बाल अत्याचाराचा आहे. पीडित महिलांना पोलीस ठाण्यामध्ये जायचं नसेल तर EFIR करू शकतात. EFIR मध्ये कोणी छेडछाड करणार नाही याचीही व्यवस्था केली आहे. त्यामुळे चौकशी व्यवस्थित होईल आणि दोषींवरती शिक्षा करण्यास मदत होईल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. नव्या कायद्यामध्ये अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणावरती फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची देखील तरतूद केली गेली आहे. लग्नाच्या नावाने मुलींची फसवणूक केली जायची, त्यावरती शिक्षा होत नव्हती. आता आम्ही यावरती कडक कायदे केलेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार महिलांच्या सोबत उभं आहे, राज्यांच्या सोबत आहे. अत्याचार करणारी मानसिकता आपल्याला कायमची दूर करायची आहे, असं मोदी म्हणाले. भारत विकसित होतोय, त्यामध्ये महाराष्ट्राची मोठी भूमिका आहे. महाराष्ट्र विकसित भारताचा चमकता तारा आहे. गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. महाराष्ट्राचं भवितव्य सर्वाधिक गुंतवणुकीमध्ये आहे. महायुतीचं सरकार म्हणजेच गुंतवणूक आणि नोकरीची गॅरंटी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांवरील अत्याचारांचं कडक भाषेमध्ये त्यांनी भाष्य केलेलं आहे त्यावरती. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.